नमस्कार. तर आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती काय काय क्वेश्चनची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता राहुल गांधींनी जर बघितलं तर राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशनवरती विविध आरोप लावले होते आणि त्यामध्ये बरेचसे आरोप जे आहेत ते चीफ इलेक्शन कमिशनर यांनी त्याच्यावरती उत्तरं दिलेली आहेत. बऱ्याच दिवसानंतर चीफ इलेक्शन कमिशनर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार, त्याचबरोबर इलेक्शन कमिशनर सुखबीर संधू आणि इलेक्शन कमिशनर विवेक जोशी असे बरेच जण त्या ठिकाणी सामील झाले होते. त्याच्यामध्ये ज्ञानेश कुमार यांनी असं म्हणून सुरुवात केली की ना हमें कोई पक्ष है ना कोई विपक्ष है, याचा अर्थ आम्ही निष्पक्ष आहोत, अशा पद्धतीनं ज्ञानेश कुमार यांनी सुरुवात केली. त्यानंतर बोलताना त्यांनी SIRचा उल्लेख केला जो आता बिहारमध्ये चालू आहे. आता हे जे SIR आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये काय आहे तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याचं जर तुम्ही बारकाईनं बघितला तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये बिहारमध्ये जे काही नवीन वोटर्स ॲड झालेले असतील आणि जुने जे बाहेर काढायचे असतील त्याची एक प्रोसेस आहे आणि ही प्रत्येक इलेक्शनच्या आधी बऱ्याच वेळी होत असते जी 2003च्या आसपास बिहारमध्ये झालेली होती. त्याच पद्धतीनं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही चालू आहे. आता ज्ञानेश कुमार यांनी जेवढी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळी सर्वात पहिल्यांदा त्यांनी राहुल गांधींना लोकांची प्रायव्हसी भंग केली असा एक आरोप लावला. आता लोकांची प्रायव्हसी कशी भंग केली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांनी लोकांचे फोटो, ॲड्रेस, त्याच्यावरती असलेला नंबर असे सर्व काही त्यांनी लोकांना दाखवलं. त्यामुळे त्यामध्ये प्रायव्हसीचा भंग झाला असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलेलं आहे. आता दुसरी एक गोष्ट झाली की मोठ्या प्रमाणात लोकांचं महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक मतदार यादीमध्ये आलेत. याचं कारण काय असं विचारलं. महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी म्हटलेली की 1 करोड लोक आले, पण 60 लाखच्या आसपास लोक आलेत असं सांगण्यात येते. त्यामध्ये विचारल्यानंतर ते म्हणाले की इम्युनरेशन फॉर्म जो की जनरली रेफर्स टू फॉर्म्स टू रजिस्टर इंडिव्हिज्युअलचे जे फॉर्म आहेत त्यांना NPR मध्ये म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरमध्ये जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर हा इम्युनरेशन फॉर्म भरून ॲड केलं जातं. त्या पद्धतीने हा फॉर्म भरल्यामुळं बरेच जण मतदार यादीमध्ये आलेत असं त्यांचं मत आहे. तर राहुल गांधी यांना त्यांनी सांगितले की शपथपत्र देऊन कारवाईला सामोरं जावे, कारण जर तुमची मतदान यादीवर शंका असेल आणि जी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्यामध्ये असं प्रोव्हिजन आहे की त्या ठिकाणी तुम्ही शपथपत्र दाखल करू शकता. त्यामुळे राहुल गांधी यांनी शपथपत्र द्यावे अशी एक मागणी केली. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एक क्वेश्चन विचारला गेला पत्रकारांच्याकडून की देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाला दिलेले जी प्रश्न आहेत त्याची उत्तर देवेंद्र फडणवीसच देत आहेत, यावरती तुमचं काय मत आहे. तर त्यावरती ज्ञानेश कुमारजींनी गोल गोल उत्तर दिली. त्यांनी सांगितलं की इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर समोर शपथपत्र सादर करून त्यामध्ये पुरावे द्यावे जर विरोधी पक्षाला जर त्याच्यामध्ये काही वाटत असेल तर. पण देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तर देतात त्याच्यावरती काही बोलले नाहीत किंवा कुठल्याही नेत्याचं नाव त्याने त्या ठिकाणी घेतलं नाही. त्यानंतर हाऊस नंबर 0 हे बऱ्याच लोकांना दिलेले आहेत असं राहुल गांधींचं एक PPT मध्ये त्यांनी दाखवून दिलेलं होतं की बऱ्याच लोकांना हाऊस नंबर 0 दिलेला आहे. तर हाऊस नंबर 0 बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की काही ग्रामपंचायत आणि सिटीमध्ये लोकांना हाऊस नंबरच नाहीत, अशा ठिकाणी त्यांना हाऊस नंबर 0 देण्यात येतो. त्याचबरोबर जे लोक बेघर आहेत, फुटपाथवरती राहतात किंवा रेल्वे स्टेशनवरती राहतात अशा लोकांना सुद्धा हाऊस नंबर 0 हा देण्यात येतो असं त्यांनी सांगितलं.
आणि राहुल गांधी यांनी PPT-मध्ये चुकीचे आकडे दिलेले आहेत आणि जनतेला भ्रमित केले गेलेले आहे असं त्यांनी सांगितलं. आणि 7 दिवसाच्या आत त्यांनी शपथपत्र जर दिलं नाही, जर मिळालं नाही, तर एक पद्धतीनं हे समजून जाईल की त्यांनी केलेले जे आरोप आहेत ते निराधार आहेत आणि राहुल गांधी यांनी जनतेची त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, असा एक इश्यू त्यांनी उपस्थित केला. याच्यानंतर पुढं महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर शेवटच्या 1 तासात जे मतदान झालं, जास्त मतदान झालं, त्याबद्दल विचारलं गेलं तर शेवटच्या तासात जे लोक असं म्हणतात की जास्त मतदान झालं, त्याला उत्तर देताना ते म्हणले की जवळजवळ 10 ते 11 तास मतदान होतं. तर ह्या 10 तासात प्रत्येकी तासाला 10% जरी मतदान धरलं तरी त्याच प्रपोर्शनेटनं लास्टच्या 1 तासात मतदान झालेलं आहे आणि ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या 10% सुद्धा ते मतदान नाही. आणि मी सुद्धा ज्यावेळी ते चेक केलं त्यावेळी साधारणपणे 65 पॉईंट समथिंग% मतदान झालेलं आहे. आणि शेवटच्या 1 तासात म्हणजे 5 ते 6 हे साधारणपणे 7 पॉईंट समथिंग% म्हणजे 7.5%च्या आसपास मतदान झालेलं आहे. 7.8 असं काहीतरी पर्सेंटेज झालेलं आहे. तर 7.8 म्हटल्यानंतर प्रत्येक तासाला जर तुम्ही ॲव्हरेज काढले तर 6.6% मतदान झालं पाहिजे. तर त्यानुसार एकदम त्याच्यामध्ये वाढ झाली असं आपण म्हणू शकत नाही. असा हा एक मुद्द्याला त्यांनी उत्तर दिलं की शेवटच्या 1 तासामध्ये हे कसं झालं. आणि रांगा पण लागल्या नव्हत्या असं जे विपक्ष म्हणतोय त्याच्यावरती त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की त्याच्यामध्ये एकदमच वाढ झाली असं काही कारण नाही. पण त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर 2019ला जर लोकसभेच्या जर जागा बघितल्या तर 4 टप्प्यामध्ये इलेक्शन झालं होतं आणि 2024ला लोकसभेचं इलेक्शन 5 टप्प्यात झालं होतं. म्हणजे आपल्या निवडणुकांचं जे टायमिंग आहे ते वाढतच चाललंय. त्याच्यामुळं हे कमी व्हायची खरं गरज आहे पण ते वाढत चाललंय. आणि 2019ला जर बघितलं तर 4 टप्प्यात 7, 10, 14 आणि 17 असं सीट डिवाइड करून 4 टप्प्यात मतदान झालं होतं आणि ते 24ला मात्र 5 टप्प्यात 5, 8, 11, 11, 13 अशा पद्धतीने जागा वाटप केलं. महाराष्ट्राच्या टोटल 48 जागा आहेत आणि त्या 5 ठिकाणी वाटून त्या ठिकाणी मतदान केलं गेलं. आणि त्याच्यामुळं हा एक क्वेश्चन उभा राहतो. दुसरा गोष्ट म्हणजे भाजपचं बऱ्याच ठिकाणी म्हणणं असतं की 1 नेशन 1 इलेक्शन झालं पाहिजे. पण त्या ठिकाणी विधानसभेच्या बाबतीत सुद्धा इलेक्शन कमिशननं काय केलं तर महाराष्ट्र आणि हरियाणा यांचं इलेक्शन एका वेळी व्हायचं. याच्या आधी 2019ला 2014ला महाराष्ट्र आणि हरियाणाचं इलेक्शन एका वेळी व्हायचं आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये वगैरे असं इलेक्शन व्हायचं झारखंडचं. आता झारखंडचं जे इलेक्शन होतं ते त्यांनी 1 महिना पाठीमागं आणलं आणि महाराष्ट्राचं इलेक्शन 1 महिना पुढे ढकललं आणि हरियाणाचं हे ते आहे त्या ठिकाणीच ठेवलं. आणि याला त्यावेळचे जे इलेक्शन कमिशनर होते त्यांनी काय सांगितलं की महाराष्ट्रात सणासुदीचं आहे त्यामुळं सणासुदीचे दिवस असल्यामुळं आम्ही 1 महिना पुढे ढकलतो. मग याच्यावेळी असा डाऊट येतो की लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त त्या काळात लाभ पोहोचवून द्यायसाठी हे निवडणूक आयोगानं केलं का, असा एक शंका त्या ठिकाणी उपस्थित होते. कारण त्या काळात जर तुम्ही बघितलं तर लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणं, त्यांच्या अकाउंटवरती जास्तीत जास्त पैसे पाठवता कसे येतील त्याची एक प्रोसेस चालू होती. त्या प्रोसेस चालू असल्यामुळं ह्याच्यामध्ये लेट केला गेला का असं एक शंका उपस्थित होती. आणि 2024ला हरियाणाचं इलेक्शन मात्र ज्या टायमिंगला व्हायला पाहिजे होतं त्याच टायमिंगला झालं आणि महाराष्ट्राचं इलेक्शन मात्र 1 महिना पुढे ढकललं गेलं आणि झारखंडचं इलेक्शन 1 महिना आधी घेतलं गेलं. हे जे काय इलेक्शन कमिशनने केलं त्याच्यामुळे त्यांच्यावरती एक क्वेश्चन मार्क उभा राहतोय. आणि त्यावेळचे जे इलेक्शन कमिशनर होते राजीव कुमार हे त्या ठिकाणी प्रत्येक वेळी शेरोशायरीच करत असायचे. ह्याच्यावरती
बेतुके काहीतरी त्याने एक तर्क दिले की महाराष्ट्रामध्ये त्यावेळी गणेशोत्सव किंवा काही आहे, त्यामुळं पण हरियाणात मग त्यावेळी नव्हते काय सणासुदीचे दिवस. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं इलेक्शन पुढं ढकललं गेलं आणि त्याचा राजकीय फायदा कुठं ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाला झालेला दिसून आला. त्यामुळं आता राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे एका यात्रेवरती पोचलेले आहेत. म्हणजे ते तुमच्या वोटची चोरी होत आहे असं ते डायरेक्ट जनतेत जाऊन ते यात्रेच्या माध्यमातून सांगत आहेत. त्यामध्ये तेजस्वी यादव असं म्हणत आहेत की आज तुमचं वोट चोरी केले, उद्या तुमचं राशन कार्ड चोरी होईल, तुमचं राशन चोरी होईल, त्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमची पेन्शन चोरी होईल, सरकारी योजनांचा त्या ठिकाणी लाभ तुम्हाला मिळणार नाही, अशी एक लोकांच्यामध्ये भीती पण ते पसरवत आहेत की एकामागून एक त्या ठिकाणी असा परिणाम होत जाईल. आता लोक ह्याला किती महत्त्व देतात हे येत्या इलेक्शनमध्ये समजून येईल. तेजस्वी यांनी काही दिवसापूर्वी असंही विधान केलं होतं की कदाचित आम्ही असंच चालू राहिलं SIR मधून इलिगली बहुतेक जणांची नावं काढली गेली तर आम्ही इलेक्शनच घेणार नाही, इलेक्शनमध्ये भाग घेणार नाही. इलेक्शनमध्ये का भाग घेणार नाही तर याच्यामध्ये मतदार यादीमध्ये बराच घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळं BJPला डायरेक्ट फायदा होईल असं त्यांचं मत आहे. आता ही जर परिस्थिती तयार झाली तर बांगलादेशसारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. कारण बांगलादेशमध्ये सुद्धा शेख हसीना यांनी ज्यावेळी इलेक्शन घेतलं होतं त्यावेळी ऑपोजिशन पार्टीने बायकॉट केला होता की हे जे इलेक्शन आहे ते फ्रॉड आहे आणि याच्यामुळं आम्ही याच्यामध्ये भाग घेणार नाही. आणि त्यानंतर काही महिन्यातच त्यांचं सरकार उलथून टाकण्यात आलं. एक मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं. त्या प्रकारची परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये होऊ शकते का, हा एक मोठा विषय आहे. त्यामुळं मला वाटतं याच्याकडं गांभीर्यानं बघायला पाहिजे. त्याचबरोबर पूर्वीचे जे इलेक्शन कमिशनर होते राजीव कुमार यांच्याकडं कुठं ना कुठं तरी संशयाची सुई जाते आहे, त्याच्यावरती बघितलं पाहिजे. आणि निवडणुका ह्या कशा ट्रान्सपरंट होतील याच्यावरती जर मला वाटतं जास्त लक्ष दिलं तर आणि तरच भारताची जी लोकशाही आहे ती पुढे जाऊ शकेल असं माझं मत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.